तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आजचा आपला टॉपिक आहे वयवारी, प्रॉब्लेम्स ऑन एजेस, म्हणजे वयावरील उदाहरण. तर बघा, यामध्ये आपण 8 प्रश्न घेणार आहोत एकूण. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण या प्रकारचे प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात. कुठलीही परीक्षा बघा तुम्ही, याच्यातला प्रश्न तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. त्याच्यामुळे मी मोठ्या मेहनतीने हे प्रश्न सॉर्ट आउट करून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर बघा, जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आई आणि मुलाच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार दिलेला आहे. ठीक आहे. आता 4:3 आहे गुणोत्तर. तर याला आपण कसं लिहितो, जसं कोणतंही गुणोत्तर असं दिलेलं असलं तर याला x जोडतो, याला x जोडतो, म्हणजे हा काय झाला, याचे वय किती झालं, आईचं वय किती झालं 4x, मुलाचं वय किती झालं 3x झालं, बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं, 1200 मिळतात, असं यांनी म्हटलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, या गणितामध्ये. तर 8 वर्षानंतर आईचे वय किती ते काढायचे आहे. ठीक आहे. तर बघा, आता मला सांगा, आता हे जर 2 शून्य इथून गायब करून टाकले आपण, तर मला सांगा, इथे 4 आणि 3 4 गुणिला 3 म्हणजे किती होते, 12 होते. इकडेही 12 आहे. मग मग काय होईल, जर मी इथे हा एक शून्य इथे ठेवला आणि हा एक शून्य इथे ठेवला समजा, म्हणजे इथे किती झाले, 40 गुणिला 30 झाले. तर इथे किती येते उत्तर, 1200. बरोबर आहे. तर हे कोणाचं वय आहे, 40 कोणाचं वय आहे, आईचं. हे कोणाचं वय आहे, मुलाचं. आता हे आईचं वय आणि हे झालं मुलाचं वय. ठीक आहे. तर या दोघांचा गुणाकार एवढा होतो, बरोबर आहे. तर 8 वर्षानंतर आईचं वय विचारलं आहे. तर आईचं वय जर 40 आहे, तर 8 वर्षानंतर किती होईल, 48 वर्ष होईल. अशा प्रकारे शॉर्टकट पद्धतीनं, म्हणजे थोडंसं लॉजिक लावून बघा, 4x आणि 3x यांचा गुणाकार केला तरी पण आपल्याला हे उदाहरण सोडवता येत होतं. परंतु थोडंसं लॉजिक लावलं आपण, इथे बघा 4 आणि 3चा गुणाकार 12 होतो आणि जर इथे आपण xच्या जागी म्हणजे इथे 4xची किंमत जर 40 घेतली आणि 3xची किंमत 30 घेतली, म्हणजे xची किंमत जर आपण 10 घेतली समजा इथे, तर हे इक्वेशन जे आहे ते आपल्याला सॅटिस्फाय करता येतं. ठीक आहे. तर दुसरी पद्धत पण बघून घेऊया, सोडवून कसं याला सॉल्व्ह करता येतं ते पण बघून घेऊया. तर बघा, ते सोडवून कसं सॉल्व्ह करता येतं ते पण तुम्हाला मी सांगून देतो. ठीक आहे. तर इथे काय होईल, 4x आणि 4 गुणिला 3 म्हणजे होईल 12 आणि x गुणिला x मध्ये होईल 12x वर्ग. इथे काय होईल, 12 गुणिला 100 होईल. 100 हा कशाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे. म्हणजे इथे 12 x वर्ग आणि इथे 12 गुणिला 10चा वर्ग. तर याच्यावरून 12 12 कॅन्सल झाले, बरोबर आहे. आणि x वर्ग म्हणजे 10चा वर्ग झाला, म्हणून x ची किंमत किती आली, 10. आता इथे आईचं वय किती आहे, 4x आहे. तर इथे आईच्या सध्याचं वय किती होईल मग, 40 वर्ष होईल, बरोबर आहे. आणि मुलाचं किती होईल, 30 वर्ष होईल, बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर 8 वर्षानंतरची विचारलं आपल्याला, तर याच्यामध्ये 8 मिळवावं लागेल, म्हणजे इथे 48 येईल. बघा, अशा पद्धतीने पण गणित सॉल्व्ह करता येतं सोडवून. परंतु तुम्ही थोडं लॉजिक वापरलं की तुमचं हा एवढा वेळ जो आहे सॉल्व्ह करण्याचा, तो वाचून जातो. चला, पुढच्या गणिताकडे जाऊया. चला, दुसरं गणित आहे, राम आणि रमेश यांचे सध्याचे वयाचे गुणोत्तर दिलेले आहे. राम आणि रमेश यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 3:5 दिलेले आहे आणि 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. तर रमेशचे सध्याचे वय शोधा. बघा, इथे 5 5 दोन्ही ठिकाणी छेदामध्ये समान आहे. म्हणजे इथे 3/5 आहे, इथे आहे 4/5. म्हणजे हे छेद समान आहे आणि फक्त अंश बदलत असेल, छेद समान असेल आणि फक्त अंश बदलत असेल, तर या x ची किंमत 7 येते. हे जे वर्ष दिलेलं आहे आपल्याला, ते म्हणजेच या x ची किंमत येईल. x ची किंमत म्हणजे याचं सध्याचं वय होईल. रमेशचं सध्याचं वय 7 वर्ष. डायरेक्ट असं उत्तर काढता येतं. परंतु आपण पद्धतीने पण काढून बघूया. पद्धतीने पण एवढंच उत्तर येतं का, ते पण बघावं लागेल ना. तर चला, पद्धतीने काढूया आपण. मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगितली आहे. जेव्हा जेव्हा अंश छेद सारखा असतो आणि अंशामध्ये फक्त 1चा फरक असतो. अंशामध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. त्यावेळेस x ची किंमत 7 घ्यायची. x ची किंमत 7 घ्यायची. रमेशचे सध्याचे वय 7 वर्ष आहे. ठीक आहे. असं होईल. आता मला पूर्ण सॉल्व्ह करून दाखवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर इथे बघा कसं सॉल्व्ह होते. आता 3 आणि हे 5 आहे. ठीक आहे. याला x लावूया, याला x लावूया. 7 वर्षानंतर म्हटलं तर 7 मिळवायचे. वर्षानंतर म्हणलं तर मिळवायचे. वर्षापूर्वी म्हटलं तर वजा करायचे. एवढं लक्षात आलं? वर्षानंतर म्हटलं तर मिळवले आपण. ठीक आहे. आता इथे किती झालं गुणोत्तर, 4:5 झालं. आता करायचा तिरकस गुणाकार. 5 गुणिला 3 म्हणजे किती आलं, 15x. 5 7 35
इथे काय होईल 4 गुणिले 5 म्हणजे 20x आणि 4 पंचे काय होईल 20 होईल. बरोबर आहे. तर बघा हे 15 इकडे घेऊन यायचे आणि हे 20 इकडे घेऊन यायचे. तर काय होईल इथे 35 वजा 20 होईल आणि इकडे 20 वजा 15 होईल. 20x वजा 15x म्हणजे 5x राहिले. बरोबर आहे. आणि 35 मधून 20 गेले किती राहिले 15 राहिले. बरोबर आहे. आता 35 आणि 5 3 15 520 आणि 728 इथे 28 आहे. हां, हे बघा 7 4 पंचे 20 20x बरोबर लिहिले होते आपण आणि 4 7 28 पाहिजे होती ती 28 आहे. तर बघा 28 जर 35 मधून वजा केले तर इथे राहतात किती राहतात 7. ठीक आहे. इथे राहील 7. ठीक आहे. इथे 7 राहील. बरोबर आहे. आणि मग x ची किंमत किती निघेल 7/5. आता मला सांगा याच्यामध्ये रमेशचे वय कोणतं होतं 5x. तर 5x 5 गुणिले 7/5 केलं तर 5 5 कॅन्सल होतात आणि 7 याचं उत्तर निघते. तर बघा ही मेथड तुम्हाला आवडली की मी आधी सांगितलेली आवडली. तुम्ही इथे बघायचं आहे आणि ते करायचं आहे. ठीक आहे. मला वाटते पहिली मेथड तुम्हाला या ठिकाणी सुटेबल होईल. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. आजपासून 7 वर्षानंतर राहुल आणि त्याच्या पत्नीच्या वयाचे गुणोत्तर 7:6 असेल. 7 वर्षानंतर म्हटलं आहे. ठीक आहे. आणि जर त्याच्या पत्नीचा जन्म 23 वर्षापूर्वी झाला तर राहुलचे 2 वर्षानंतरचे वय काढा म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता 7 वर्षानंतर म्हटलेलं आहे. ठीक आहे. इथून 7 वर्षानंतर पत्नीचे आणि राहुलचे वयाचे गुणोत्तर किती म्हटलेलं आहे 7:6 असेल. ठीक आहे. तर ठीक आहे. 7 वर्षानंतर म्हटलेलं आहे. राहुल आणि त्याच्या पत्नीच्या वयाचे गुणोत्तर 7:6 असेल. आजचं दिलेलं आहे का आपल्याला? नाही दिलेलं आहे. आजचं गुणोत्तर दिलेलं नाही. जर त्याच्या पत्नीचा जन्म 23 वर्षापूर्वी झाला होता. 23 वर्षापूर्वी पत्नीचा जन्म झाला होता आणि झाला असेल तर 2 वर्षानंतर राहुलचे वय शोधा म्हटलेलं आहे. 2 वर्षानंतर राहुलचे वय शोधा. तर पत्नीचा वय दिलेलं आहे आपल्याला 23 वर्षापूर्वी झाला होता. 7 वर्षानंतर तिचं वय किती होईल? 30 वर्ष होईल. बरोबर आहे. पत्नीचे वय किती होईल 30 वर्ष होईल 7 वर्षानंतर. ठीक आहे. आणि पत्नीच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे. गुणोत्तरमध्ये आता हे 30 वर्ष म्हणजे इथे जर राहुलचं वय किती घेऊ आपण 7x आणि पत्नीचं घेऊ 6x. तर हे 6x म्हणजे हे 30 होईल. ठीक आहे. 7 वर्षानंतर म्हटलेलं आहे म्हणजे हे 6x ची किंमत किती आली 30 आली. तर 6x ची किंमत 30 आली तर x ची किंमत किती येईल या ठिकाणी x ची किंमत येईल 30/6. 30/6 चं उत्तर येतं 5. तर ही झाली x ची किंमत 5 आली. तर राहुलचं आजचं वय म्हणजे 7 वर्षानंतरचं वय किती होईल? 7 वर्षानंतरचं वय किती होईल सांगा? सांगा 7 35 होईल. 7 35 बरोबर आहे. 35 वर्ष हे 7 वर्षानंतरचं वय झालं. आजचं वय किती होईल मग? 35 मधून 7 वजा करावं लागेल. 7 वजा केले तर 28 हे आजचं वय झालं. आणि 2 वर्षानंतरचं वय विचारलंय तर 2 याच्यामध्ये ॲड करावं लागेल. म्हणजे 30 वर्ष हे 2 वर्षानंतरचं वय होईल. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. बघा याच्यामध्ये खूप थोडं किचकट आणि लॉजिक पण लावलं तर तुम्हाला सहज काढता येईल उत्तर. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 5 वर्षापूर्वी ए, बी, सी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 7 होते. त्यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 135 आहे. 5 वर्षापूर्वी हे गुणोत्तर होतं. म्हणजे एचं वय किती होतं? 4x होतं. ठीक आहे. 5 वर्षापूर्वी. बीचं वय किती होतं? 5x होतं आणि सीचं वय किती होतं? 7x होतं. 5 वर्षापूर्वी होतं. म्हणजे आजचं वय किती राहील? याच्यामध्ये 5 5 ॲड करावं लागेल. हे आजचं वय होईल याचं. 5 वर्षापूर्वीचे जर आपण हे घेतले 4x 5x 7x तर आजचं वय किती होईल? एवढं होईल. आणि सध्याच्या वयाची बेरीज यांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला? 135 दिलेली आहे. तर यांची बेरीज करा. 5 आणि 4 9 9 आणि 7 16. 16x झाले अधिक 15 बरोबर इकडे राहील 135. ठीक आहे. तर 15 तिकडे गेल्यावर काय येईल? 16x बरोबर 120. बरोबर आहे. आता 16 ने याला भागायचं. तर x ची किंमत किती निघेल? 120/16. 120/16 ला 8 चा भाग जातो. इथे 15 चा भाग जातो. 15/2 x ची किंमत आली 15/2. आता आपल्याला विचारलं काय ते बघा. 3 वर्षांच्या विचारानंतर 3 वर्षानंतरच्या विचारानंतर करू. आधी बघा बी आणि सी याच्या वयोगटाची बेरीज किती होती. आता हा बी आहे कोणता 5x आणि हा सी आहे तर 12x याची बेरीज होते. दोघांची बेरीज 12x झाली. तर x ची किंमत जर एवढी असेल तर 12x ची किंमत किती येईल? 15/2 करावं लागेल. 2 नी याला 6 चा भाग जातो. म्हणजे इथे झालं 90. आता 3 वर्षानंतर
याच्या वयामध्ये 3 वर्ष ॲड झालं बीच्या आणि सीच्या वयामध्ये 3 वर्ष म्हणजे 6 वर्ष दोघांच्या वयात ॲड झालं. म्हणजे 90 मध्ये किती ॲड झालं? 6 वर्ष ॲड झालं. म्हणजे उत्तर आलं छान. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. केशव आणि डॅनिश हे 2 मित्र आहेत. 4 वर्षापूर्वी केशवचे वय 4 वर्षापूर्वीचे केशवचे वय हे डॅनिशच्या सध्याच्या वयाच्या बरोबर आहे. आता केशवचे वय आपण x मानू. 4 वर्षापूर्वी त्याचं x वजा 4 होईल वय. बरोबर आहे. आता 6 वर्षानंतर आता केशव आधी लिहिलेला आहे, तर केशव वरती राहील आणि हा डॅनिश खाली राहील. ठीक आहे. तर 6 वर्षानंतर म्हटलं तर याच्यामध्ये 6 ॲड होईल, याच्यामध्ये 6 ॲड होईल. त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे 19/17. समजलं? असं गणित हे आपलं म्हणत आहे. आता याला सोडवायचं आणि उत्तर काढायचं. फक्त एवढंच राहिलं आहे. दोघांच्या वयाची बेरीज काढायची आहे, हे लक्षात ठेवा. आता काय होईल इथे x अधिक 6 होईल. इथे राहील खाली x अधिक 2 बरोबर 19/17 बरोबर आहे. 17 ने याला गुणायचं. काय होईल? 17x 17 सख 102 बरोबर काय होईल? 19x आणि 19 दुणे 38. आता मला सांगा, आता 19 मधून 17 वजा केले तर इथं राहतात 2x बरोबर आहे. आणि 102 मधून जर हे वजा केले 38 वजा केले तर राहतात 64. तर x ची किंमत या ठिकाणी किती निघाली सांगा? x ची किंमत निघाली आता 2x म्हणजे 64 तर x म्हणजे 32 बरोबर आहे. x ची किंमत आली 32. आता 32 जर x ची किंमत आली तर त्यांच्या वयाची बेरीज विचारलेली आहे. त्यांच्या वयाची बेरीज काय होईल? x अधिक x अधिक 4 x वजा 4 x अधिक x वजा 4 म्हणजे 2x वजा 4 होईल. म्हणजे 32 गुणे 64 64 वजा 4 म्हणजे इथे 60 वर्ष येईल. इथे ऑप्शन क्रमांक 3 ला 60 आहे म्हणून याचं उत्तर एवढं येईल. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. रेणूचा जन्म तिची आई 30 वर्षाची असताना झाला. म्हणजे रेणूचे वय जेव्हा 0 वर्ष होतं तेव्हा तिच्या आईचे वय 30 वर्ष होतं. ठीक आहे. आजपासून 5 वर्षापूर्वी तिच्या आईचे वय रेणूच्या वयाच्या चौपट असल्यास रेणूचे सध्याचे वय किती? ठीक आहे. हे आलं लक्षात? जर हे x पकडलं आपण रेणूचं वय x पकडलं तर तिच्या आईचे वय किती होईल? x अधिक 30 होईल. बरोबर आहे. हे आता लक्षात आलं. आता इथे बघा 5 वर्षापूर्वी तिच्या आईचे वय हे आईचे वय 5 वर्षापूर्वी म्हणजे इथे 5 वर्षापूर्वी दोघांचं घेतलं आपण रेणूच्या वयाच्या चौपट होते म्हणते. म्हणजे x हे 5 वर्षापूर्वी म्हणजे इथे किती आलं? x अधिक 25 आला आणि इथे x वजा 5 आलं. ठीक आहे. हे 5 वर्षापूर्वीचे वय झाले दोघांचे. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे x अधिक 25 हे 4 पट होते कोणाच्या? x वजा 5च्या. ठीक आहे. अशा प्रकारे हे इक्वेशन बसलं आपलं. तर इथे काय होईल आता? x अधिक 25 जसेच्या तसे लिहावं लागेल. इथे 4x वजा 20 होईल. बरोबर आहे. तर हा x इकडे येईल तर हा वजा होईल आणि 20 हे इकडे वजा आहे तर इकडे धन जाईल. म्हणजे 25 अधिक 20 किती झाले? 45 आणि 4x मधून x गेला तर 3x. 3x बरोबर 45 आलं इथे. म्हणजे x ची किंमत किती आली? 15 आली. x ची किंमत किती आली? 15 आली. तर रेणूचे सध्याचे वय विचारलेले आहे आपल्याला. सध्याचे वय. ठीक आहे. तर 15 वर्ष हे तिचे सध्याचे वय. ठीक आहे. चला. हे सध्याचे वय घेतलं होतं ना आपण x आणि याचं सध्याचं वय घेतलं होतं x अधिक 30 बरोबर आहे. चल पुढचं गणित. 2 वर्षापूर्वी एका वडिलाचे वय त्याच्या मुलाच्या दुप्पटीपेक्षा असे प्रश्न बहुतेक तुमच्या रिजनिंगमध्ये विचारले जातात. 2 वर्षापूर्वी एका वडिलाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 21 ने जास्त होते. आता 2 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा. आता मुलाचे वय आपण x मानू. त्याच्या 2 वर्षापूर्वीचे वय किती होईल? x वजा 2 होईल. आता काय म्हटलं त्यांनी? वडिलाचे वय 2 वर्षापूर्वी वडिलाचे वय. वडिलाचे वय हे मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा मुलाच्या वयाची दुप्पट करायची. याची दुप्पट करायची 21 ने जास्त होते. बरोबर आहे. तर इथे काय होईल? 2x वजा 4 अधिक 21 होईल. म्हणजे इथे काय होईल? 2x वजा 17 होईल. बरोबर आहे. आजपासून किती वर्षांनी त्यांचे वय त्यांच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. आता हे झालं 2 वर्षापूर्वीचं वय. 2 वर्षापूर्वीचं वय झालं. आता 2 वर्षापूर्वीचं वय झालं हे. आहे ना बरोबर आहे? तर 2 वर्षापूर्वीचं वय झालं. म्हणजे आजचं वय जर काढतो म्हणलं दोघांचं, तर आजचं वय याचं x होईल. बरोबर आहे? आजचं वय याचं x होईल आणि याच्यामध्ये 2 मिळवावं लागेल. म्हणजे आजचं वय यांचं किती होईल? 2x वजा 15. तर हे 15 जर आपण कॅन्सल केले तर दुप्पट वय निघते. म्हणजे 15 वर्षानंतर त्याच्या वयाची दुप्पट होईल. बघा हे रिजनिंगचा प्रश्न होता. इथे दिलेला होता. चला. अमितच्या जन्मावेळी तिचे वडील 38 वर्षाचे होते. ठीक आहे. अमिताच्या जन्माच्या वेळेस
तिचे वडील अमिताच्या जन्माच्या वेळेस तिचे वडील 2.5-3 वर्षाचे होते आणि तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असलेल्या भावाचा जन्म झाला. 4 वर्षांनी लहान आहे अमिताचा भाऊ. म्हणजे जेव्हा अमिताचा जन्म झाला त्याच्यापेक्षाही तिचा भाऊ 4 वर्षांनी लहान होता. म्हणजे 4 वर्ष याच्यामध्ये ॲड करावं लागेल. म्हणजे 42 वर्ष हे तिच्या भावाच्या जन्माच्या वेळेस त्यांचं वय होतं आणि तिची आई 36 वर्षाची होती. तर 42 मधून जर 36 वजा केले, तर आई आणि वडिलांच्या वयातील अंतर म्हणजे 6 वर्ष निघून जाईल इथे. चला, सिंपल गणित होतं. अशा प्रकारे आपण पूर्ण 8 उदाहरणे सोडवलेली आहे. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि इथे संपवतो. थँक